साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया आपण मसाला फ्राय भेंडी। तर मी इथं अर्धा किलो भेंडी छानपैकी धुवून त्याचे देठ कापून घेतले। तर आता आपण ही भेंडी छानपैकी उभी कापून घेऊया। छान कापायची आपल्याला ती पातळ पातळ छोटे छोटे तुकडे असे करायचे आपल्याला भेंडीचे। अशा प्रकारात आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छानपैकी कापून झाली। तर यामध्ये आपण लगेच आता मसाले घालून घेऊया। तुम्ही पाहू शकता सर्व भेंडी आपण अशा प्रकारे कट केलेली आहे। लांब लांब पातळ अशी कट केली तिला। तर मी त्याच्या चवीनुसार मीठ घालत आहे, थोडीशी हळद घालत आहे थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी घालू शकता। या ठिकाणी मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। मी यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालत आहे। अशा प्रकारात 2 चम्मच घ्यायचे आपल्याला, जास्त नाही घ्यायचं ते। आणि आता मी यामध्ये 2 चम्मच गरम तेल टाकत आहे। आपल्याला हे तेल थोडंसं गरमच टाकायचं आहे, कारण आपल्या भेंडीला जो कुरकुरापणा येणार आहे तो यामुळेच येणार आहे। तर मी यामध्ये 2 चम्मच गरम तेल घातले। तर आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारात तुम्ही पाहू शकता सर्व मसाला आपल्याला या भेंडीला लावायचा आहे। भेंडी आपल्याला फ्राय करायची आहे। अशा प्रकारात तुम्ही पाहू शकता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालत आहे। कोथिंबीर वरतून घालते। आपल्याला सर्व हे छानपैकी मिक्स करायचे आहे। तर आपला सगळा मसाला भेंडीला लागला। आता आपण या भेंड्याला तेलात फ्राय करून घेऊया। इथं मी गॅसवरती तेल ठेवलं होतं कढईमध्ये गरम करायला। तर आपण जो मसाला भेंडीला लावलाय तो आपण यामध्ये थोडं तेल आपल्याला छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। अशा प्रकारात तुम्ही पाहू शकता त्याला आपल्याला छानपैकी लाल कलर भाजायचा आहे। अशा प्रकारात तर आपली भेंडी छानपैकी तळ्या गेली। आपण आता लगेच अशी भेंडी काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हिला तळून घेतली, एकदम क्रिस्पी अशी तळ्या गेली ती। मी आता इथं सर्व भेंडी काढून घेते। आता बाकीच्या आपली सर्व भेंडी अशा तळून घेऊया। छानपैकी आपल्याला याला तेलामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारात सर्व भेंडी या ठिकाणी फ्राय झाली। तुम्ही पाहू शकता सर्व भेंडी काढून घेतली, छानपैकी तळली आपण मसाल्यामध्ये। तर आपली भेंडी एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारात खूप छान तळली गेली आपली भेंडी। तुम्ही पाहू शकता तर एक भेंडी मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते। एकदम क्रिस्पी अशी आपली भेंडी फ्राय झाली। तुम्ही पाहू शकता एकदम इझी तुटल्या जाते ती। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरापणा तिला आलेला आहे। मसाल्याचं टेक्स्चर खूप छान झालेलं आहे। पाहू शकता आपली सर्व भेंडी एकसारखी तळल्या गेलेली आहे। अशा प्रकारे छानपैकी आपण ही मसाला भेंडी बनवलेली आहे। तर ही मसाला भेंडीची रेसिपी कोणाकोणाला आवडलेली आहे प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा। जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक शेअर करा, फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा। थँक्यू।